अजित दादांचा घातून 1 ते 1.5 महिना झाला तरी शरद पवार गप का? व्हिडिओ पूर्ण बघा. का दाल में कुछ काला आहे, काय आहे काय नाही, गप का आहे पूर्ण आपण व्हिडिओमध्ये सविस्तर बोलूया आणि दाखवतो तुम्हाला त्यांचा अंत झाला की घात झाला की काय झाला. पूर्ण व्हिडिओ बघा. नवीन असाल लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका रोखोक मध्ये. तर मला सांगा, एखादा खासदार आमदार नासूकला एखादा बाहेर जातो, त्याच्या मागं पत्रकार रिपोर्टर न्यूज चॅनल वाले त्याला विचारतात, विचारपूस करतात, कुठे मीटिंग आहे, काय मीटिंग आहे, काय नाही विचारतात ना. सांगण्याचा दृष्टिकोन हाच आहे की माननीय आदरणीय अजित पवार साहेब हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री होते आणि तुम्हाला माहित आहे अर्थमंत्री होते. पुरी अर्थव्यवस्था महाराष्ट्रात ते सांभाळायचे. तर विचार करा, एवढा मोठा माणूस, तर विचार करा तुम्ही, देवगिरीमधून येत असताना त्याच्या संग किती जण रिपोर्टर असन, किती न्यूजवाले असन ना भाऊ. त्यांचा इंटरव्ह्यू घेत असन. साहेब आता तुम्ही कुठं जाताय, कुठं मीटिंग होणार आहे, काय होणार आहे, काय नाही. तुम्हाला माहित आहे कुठल्याही राजकारणातल्या व्यक्तीला खाणं पिणं सुधरत नाही, कारण रिपोर्टर हे सुधरू देत नाही. सगळ्या गोष्टी सांगतात, विचारतात. तर मला सांगा, देवगिरीमधून निघत असताना कुठले फुटेज नाही, CCTV फुटेज नाही, कुठली व्हिडिओ नाही, कुठली बातमी नाही, काही नाही. आणि ते विमानात प्रवेश करतात की कुठल्या VSR कंपनीच्या विमानात प्रवेश करतात, कोण्या करतात काय मालूम नाही, किती जण बसताना व्हिडिओ, ते कुठलेही काही नाही. म्हणजे देवगिरीमध्ये पण रिपोर्टर आला नाही का? आणि जेव्हा येत असताना तर आपल्या जे मुंबईच्या जे ठिकाण आहे विमानतळ, तिथं पण कुठलेही रिपोर्टर आले नाही का? अजितदादाला संग बोलायसाठी रिपोर्टरसाठी माईक घेऊन का बाबा अजितदादा कुठे चालले तुम्ही, कुठं मीटिंग आहे, काय आहे काय नाही, हे रिपोर्टर असतात ना. तर मला सांगा, कुठली CCTV फुटेज नाही, कुठली बातमी नाही, कुठला व्हिडिओ नाही, कुठला काही नाही. मग विचार करा बरं, पत्रकार विकले गेले होते का? का न्यूजवाले विकले गेले होते, चॅनलवाले विकले गेले होते का? का त्यांना पैसे चारले होते का? अरे नासूकला खासदार आमदार बाहेर फिरतो, जर असा बाहेर कुठं मिटिंगला जातो तर त्याच्या संग झुंडीनं लोक येतात, पत्रकार लोक राहतात, न्यूजवाले राहतात. तर विचार करा, हा एवढा माणूस अर्थमंत्री उपमुख्यमंत्री, तर त्याच्या मागं किती झुंड असेल विचार करा ह्या गोष्टीची. त्या माझा एक व्हिडिओ नाही, तिथं देवगिरीतला व्हिडिओ नाही आहे आणि मुंबईचा व्हिडिओ नाही आहे, विमानमध्ये बसताना व्हिडिओ नाही आहे, कुठला ड्रेस घातला याचा व्हिडिओ नाही आहे, म्हणजे काहीच नाही आहे. मग काय म्हणाल तुम्ही, अबे साले हे सगळे विकले गेले होते काय? की यांना पैसे चारले न्यूजवाल्यांना? काय वाटते तुम्हाला? नक्की कमेंट करून सांगा. कारण अजित पवार हा व्यक्ती सर्वसामान्य होता काय दादा? नव्हता ना. अरे हे नासूकले आमदार खासदार लोकांना, लोक कुठं जाते काय जाते लगेच न्यूजवाले येते, त्यांची मुलाखत घेते, त्यांचा इंटरव्ह्यू घेते. आणि अजित पवार साहेबांच्या मागं तर किती भीड असन न्यूजवाल्यांची, रिपोर्टरवाल्यांची. त्यांचा एक नासूकला तिथला व्हिडिओ नाही आहे, देवगिरीमधला व्हिडिओ नाही आहे आणि CCTV फुटेज नाही आहे, कुठल्या गोष्टीचं काहीच नाही, नामोनिशाणच नाही आहे. का ते नामोनिशाण खतम करण्यात आलं, का डिलीट मारण्यात आलं, काय आलं, काय वाटते तुम्हाला? आणि त्याच्या विरुद्ध म्हणजे आपले शरद पवार साहेब काही बोलत नाही. रोहित पवार साहेब एकटे जळजळ करून राहिले. काय वाटते? अरे विमानाचे 2 चालक बदलले गेले. ब्लॅक बॉक्स जाळला, तो जळत नाही, तो ब्लॅक बॉक्स तरी जाळून टाकला. ठीक आहे, दिला जाळून. आता मंदात दुसरं झाडच आणलं मंदात. काय वाटते तुम्हाला हे? याच्यामध्ये कोणाचा हात आहे? आणि शरद पवार साहेब का बोलत नाही? एवढं कांड होऊ नये, एवढा घात होऊन त्यांना जितेची मारहाण केली, अजितदादाला जितेची जाळून मारलं, तरीही आपले शरद पवार साहेब चुप का बोलत नाही? का दाल में कुछ काला आहे? का अजितदादा विमानात बसलेच नाही? तर बसले तर कोण्या बसले? जे तुम्ही म्हणत आहे की जे आपल्या बारामती विमान फुटलं ते विमान अजितदादाचं नाही होय, कारण अजितदादा हिरव्या रंगाच्या विमानात बसले, त्याचा व्हिडिओ फुटेज आपल्यापाशी. अजितदादा बसताना नाही. अरे काय नेमकं काय आहे अजितदादाचं समजूनच नाही राहिलं मला. तुम्हाला काय वाटते? कारण अजितदादाचा कुठलाही प्रूफ म्हटलं यांनी जागेवर ठेवला नाही, सगळं खतम करून टाकले. सगळं खतम करून टाकले, कुठलाही प्रूफ नाही आहे हो जागेवर अजितदादांचा, काहीच जागेवर नाही आहे ना. म्हणावं का अजितदादा विमानात बसतानाचाही प्रूफ नाही आहे.
कुठल्याच गोष्टीचा प्रूफ नाही आहे. काय म्हणजे, आणि शरद पवार साहेब बोलत नाही. शरद पवार साहेब बोलत नाही. का बोलत नाही? आता सुमित्राताई बोलत नाही. म्हणजे का बा, यांना चौकशी करायची नाही आहे का? फक्त एकच पठ्ठा, आपले आमदार साहेब रोहित पवार साहेबच एकटेच भिडले आणि अजित पवार साहेबांचं गूढ रहस्य शोधण्याचा प्रयत्न करत आहे. विचार करा तुम्ही या गोष्टीचा. अजित पवार साहेबांचा घात झाला की अपघात झाला ह्या शोधाच्या मार्गीत आहे आणि अजूनही जनतेपर्यंत अजितदादाचं गूढ रहस्य आले नाही. जनतेला एवढं माहित आहे का अजितदादाचा घात झाला, पण कोणा केला, काय केला, कसा केला, प्लॅनिंग केला, काय केला, काय नाही, अजून अद्यापही मालूम नाही. दादा काय वाटतं तुम्हाला? काय वाटतं तुम्हाला? नक्की कमेंट करून सांगा, जेणेकरून मलाही माहित होईल, तुम्हालाही माहित होईल. मनात भरपूर क्वेश्चन असतात, नक्की कमेंट करून सांगा. बिंदास क्वेश्चन तुम्ही कमेंटवर करा, मला सांगा, जेणेकरून मी जनतेपर्यंत सांगू शकेल तुमच्या मनात काय आहे क्वेश्चन मनात, का अजितदादाचा घात कोणी केला असेल, काय केला असेल. नक्की कमेंट करून सांगा, कारण तुमचा कमेंट एक माझ्यासाठी एक मोटिवेशन करतो, एक मोटिवेट करतो मला. मोटिवेशनचं काम करते तुमचा एक कमेंट मला. त्या कारणामुळे जेणेकरून तुमचा कमेंट येईल मला लय महत्वाचं आहे. कळलं का? लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय जवान, जय किसान, जय भीम, जय शिवराय, जय संविधान.